आज मी तुमचा शागिर्द बनायला इथे आलोय. गुरुदक्षिणेची सर्व तयारी मी केली आहे. अच्छा ये बात है. तुमच्या घराण्याचा भावी शागिर्द म्हणून एक विनंती करू का तुम्हाला? जरूर. तुमच्या घराण्यातली एखादी खास चीज ऐकायला मिळाली तर अच्छा और एक बंदिश. चलो एक खास चीज सुनाता हूँ मैं हमारे घराने की. जी. ए सूरत पिया के न छिन बिसराई, सूरत पिया के न सूरत पिया के न छिन बिसरा, सूरत पिया के न छिन बिसराई, सूरत पिया हर हर दम उनकी याद आई, सूरत पिया के न छिन बिसराई, नैनन और रन को समाए, नैनन और रन को समाए, नैनन और साजन बिन मोर कजुना सुहावे, साजन बिन मोर कजुना सुहावे, साजन बिन मोर कजुना सुहावे, साजन बिन मोर, साजन बिन मोर, साजन बिन मोर, बिन मोर, साजन बिन मोर, ये साजन साजन बिन मोर कजुना सुहावे. कजुना सुहावे, कजुना सुहावे, साजन बिन मोर, ये साजन बिन मोर कजुना सुहावे, बिगड़ी को मेरे कौन बनावे, हसन रंग हंसती पहलावे, हसन रंग हंसती पहलावे, पिया सूरत पिया के न सूरत पिया के छिन बिसराई, हर हर दम उनकी याद आती, हर हर दम, हर हर दम उनकी याद आई, सूरत पिया के, सूरत पिया के, सूरत पिया के छिन बिसराई. मंडळी, हीच ती कट्यार जी काळजात घुसते पण रक्त सांडत नाही. 1967 साली पुरुषोत्तम दारवेकर लिखित दिग्दर्शित आणि पंडित जितेंद्र अभिषेकी
यांनी संगीतबद्ध केलेलं संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक रंगभूमीवर आलं आणि एक वादळ आल्यासारखं झालं. आणि याच नाटकातून डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या देशाला, अख्ख्या जगाला झाली हे आपण विसरता कामा नये. खरं तर मला असं वाटतं की कट्यारवर अजून काही सादर करायचं असेल तर वसंतोत्सवातला एक अख्खा दिवस कट्यारला डेडिकेट करावा लागेल. खरंय. मला असं वाटतं या हाय नोटवर आपण थांबायला हरकत नाही, नाही का? बरोबर. पुढे पण हा फॉर्म टप्प्याटप्प्यानं वापरण्यात आलाच की. म्हणजे बघ ना, घाशीराम कोतवाल असेल, महानिर्वाण असेल, नाहीतर आत्ताचं रंगभूमी गाजवत असलेलं संगीत देवबाभळी. माझं एक फार आवडीचं वाक्य आहे. खरं तर ते नाटकाबद्दल आहे, पण संगीत नाटकावर ते अगदी चपखल बसतं. नाटक ही एकमेव अशी कला आहे जी गेली 4000 वर्ष मृत्यूच्या दाराशी उभी आहे, पण अजूनही तिचा अस्त नाही झाला. कारण अनेक निष्ठावान नाट्यकर्मी सचोटीनं ती कला जिवंत ठेवण्याचं काम करत असतात. संगीत नाटकाबद्दल सुद्धा मला असंच वाटतं. काळानुसार संगीत नाटक सुद्धा नवरूप धारण करेलच की. अनेक निष्ठावान नाट्यकर्मी ही कला जिवंत ठेवण्याचं काम करतीलच की. मी असं ऐकलंय तुमच्याकडनंही प्रयत्न सुरू आहेत. हो, म्हणजे कदाचित ह्या वर्षाखेरपर्यंत एक नवीन संगीत नाटक आपल्या भेटीला आलं असेल. वा 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 वा. आपला सांस्कृतिक ठेवा आहे, अमूल्य ठेवा आहे, तो आपण जोपासलाच पाहिजे, आपण खरंय जपलाच खरंय पाहिजे. खरंय. संगीत नाटक हा आपला सोनेरी इतिहास आहे आणि आपल्याला आपला इतिहास माहिती नसेल तर वर्तमानात आपण हरवणारच ना, आणि भविष्य कसं घडवणार, नाही का? अगदी बरोबर. चला तर मग या कार्यक्रमाची सांगता एका नवीन पदानं करूयात.